हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिताज स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आता आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 6.1 ट्रिग्नोमेट्रीचा. तर आपल्याला मला फर्स्ट क्वेश्चन आहे, इफ साइन टीटा इक्वल टू 7/25 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ कॉस टीटा अँड टॅन टीटा. मी तुम्हाला ह्याच्या अगोदर सांगितलेलं आहे की आपल्याला व्हॅल्युएशन किती आहे म्हणजे मार्क किती आहेत ह्याच्यावरती आपण किती लिहिणार आहोत किंवा कशाप्रकारे ते आपल्याला प्रेझेंट करायचं आहे डिपेंड राहील. आता ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त एक विचारलं तर ते आपला मार्क असणार आहे 1. म्हणजे कॉस टीटा फक्त विचारलं आपल्याला, तर मार्क असणार आहेत 1. 2 विचारले कॉस टीटा आणि टॅन टीटा, तर आपला मार्क असणार आहेत 2. आता जर का आपलं 1 मार्क असणार आहे तर आपल्याला सगळी प्रोसेस करून दाखवायची गरज नाही, फक्त ह्याला हे म्हणालेले आहेत, अचानक आपण हे काढलं आणि ह्याचं उत्तर हे आहे असं लिहिलं तरी आपल्याला 1 मार्क मिळणार आहे. 2 मार्क असतील तर आपल्याला स्टेप बाय स्टेप आपण काय काय केलेलं आहे ते सांगावं लागेल आणि मग उत्तर दाखवावं लागेल. तर बघूया 2 मार्कासाठी जर प्रश्न असेल तर आपल्याला उत्तर कसं द्यायचं आहे. साइन टीटा इज इक्वल टू 7/25 देअरफॉर कॉस टीटा अँड टॅन टीटा इक्वल टू वॉट. साइन टीटा आपला रेशो काय आहे, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस 7/25 म्हणजे अपोजिट साईड आहे 7, हायपोटेनस आहे आपला 25. ओ हिरो केलेला आहे. मग आपल्याला आता अपोजिट साईड मला हायपोटेनस मिळालेला आहे, आपण ॲडजस्टंट साईड किती आहे ती काढणार आहोत. बाय पायथागोरस थेरम हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू अपोजिट साईड स्क्वेअर प्लस ॲडजस्टंट साईड स्क्वेअर इक्वल टू 25 स्क्वेअर इक्वल टू 7 स्क्वेअर प्लस ॲडजस्टंट साईड स्क्वेअर. 25चा स्क्वेअर आहे 625, 7चा आहे 49, मायनस केले आन्सर आलं 576. हा आहे 24चा स्क्वेअर म्हणजे 576चा आपला स्क्वेअर रूट आहे 24. देअरफॉर 24 इज इक्वल टू ॲडजस्टंट साईड टेकिंग आउट स्क्वेअर रूट. आता मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला जर का 2 मार्क असतील तर हे सगळं दाखवावं लागेल. आता 1 मार्क असेल तर आपण लिहिलं साइन टीटा इज इक्वल टू अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस देअरफॉर ॲडजस्टंट साईड इज इक्वल टू 24. आपले जर का सगळेच्या सगळे व्यवस्थित आपल्याला जर का पायथागोरियन ट्रिपलेट माहिती असतील, आपल्या लक्षात असतील तर आपल्याला माहिती आहे 7, 24, 25. तर आपण त्याप्रमाणे काय राहिलं 725 आहे म्हणजे 24 राहिलं, आपण 24 आन्सर लिहिलं. आता आपण लिहिणार आहोत कॉस टीटा इज इक्वल ॲडजस्टंट साईड डिवायडेड बाय हायपोटेनस इज इक्वल टू 24/25. देअरफॉर कॉस टीटा इज इक्वल टू 24/25. टॅन टीटा इज इक्वल टू अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड इज इक्वल टू 7/24. देअरफॉर टॅन टीटा इज इक्वल टू 7/24. आता बघूया सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन आहे, इफ टॅन टीटा इक्वल टू 3/4 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ सॅक टीटा अँड सेक टीटा अँड कॉस टीटा. मग आपण लिहून घेतलं टॅन टीटा इज इक्वल टू 3/5 देअरफॉर सेक टीटा अँड कॉस टीटा इज इक्वल टू वॉट. टॅन टीटा इज इक्वल टू अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड इक्वल टू 3, 4. बाय पायथागोरियन थेरम हायपोटेनस स्क्वेअर इक्वल टू अपोजिट साईड स्क्वेअर प्लस ॲडजस्टंट साईड स्क्वेअर. मग आहे अपोजिट साईड आणि ॲडजस्टंट साईड 3 + 4 9 + 16 इक्वल टू 25. देअरफॉर हायपोटेनस इज इक्वल टू 5. रिझन दिलेलं आहे टेकिंग आउट द स्क्वेअर रूट. सेक्स टीटा इज इक्वल टू अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस म्हणजे 3/5. देअरफॉर सेक टीटा इज इक्वल टू 3/5. कॉस टीटा इज इक्वल ॲडजस्टंट साईड डिवायडेड बाय हायपोटेनस इक्वल टू 4/5. देअरफॉर कॉस टीटा इज इक्वल टू 4/5. आता पाहूया आपण थर्ड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन आहे आपला, इफ कॉट टीटा इज इक्वल टू 40/9 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ कॉसेक टीटा अँड साइन टीटा. कुठला दिलेला आहे, कॉट टीटा दिलेला आहे, कोणाचा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स आहे तो कॉट टीटा म्हणजे टॅन टीटाचा. म्हणजे आपल्याकडे ॲडजस्टंट साईड आणि अपोजिट साईडचा अपोजिट साईड आहे. आता आपल्याला हायपोटेनस काढायचं आहे म्हणजे आपल्याला साइन टीटा मिळेल आणि
कॉसेक टीता आहे. कॉसेक टीता म्हणजे साइन टीताचा अपोजिट आहे. म्हणजे मग तो एकदा मिळाला कॉसेक टीता की आपला साइन टीता पण मिळून जाईल. ठीक आहे. किंवा साइन टीता पहिला काढला मग कॉसेक टीता काढला तरीसुद्धा चालणार आहे. बघूया आपण कसं लिहिलेलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीने आपण क्वेश्चन आपल्या वहीमध्ये सोडवायचे आहेत, जेणेकरून आपल्याला तिथे जसं सांगितलं असेल तसं सोडवता येईल. जर का त्याने आपल्याला म्हटलं असेल की आयडेंटिटी वापरूनच तुम्हाला असं आन्सर काढायचं आहे, तर आपला आयडेंटिटीज वापरावी लागेल. त्यांनी जर काही दिलेलं नसेल तर तुम्ही रेशो वापरून सुद्धा लिहू शकता, आयडेंटिटी वापरून पण लिहू शकता. आता आपण हा प्रश्न आयडेंटिटी वापरून सोडवलेला आहे. कॉट टीता इज इक्वल टू 40/9 देअरफॉर कॉसेक टीता साइन टीता इज इक्वल टू वॉट. कॉट टीता इज इक्वल टू 40/9. 1 प्लस कॉट स्क्वेअर टीता इज इक्वल टू कॉसेक स्क्वेअर टीता. 1 प्लस 40/9 द होल स्क्वेअर इज इक्वल टू कॉसेक स्क्वेअर टीता. 1 प्लस 40चा स्क्वेअर लिहिला 1600. 9चा स्क्वेअर लिहिला 81 इक्वल टू कॉसेक स्क्वेअर टीता. 81 प्लस 1600/81 प्लस द आन्सरला 1681/81. 1681चा स्क्वेअर रूट आहे 41 आणि 81चा आहे 9. म्हणजे आन्सरला 41/9 कॉसेक टीता. टेकिंग आउट द स्क्वेअर रूट फ्रॉम बोथ साईड्स. तुम्ही एवढं सगळं नाही लिहिलं तरी चालेल. टेकिंग आउट द स्क्वेअर रूट एवढं लिहिलं तरी चालेल. आता आपण लिहूया साइन टीता इज इक्वल टू 1 कॉसेक टीता साइन टीता इज इक्वल टू 1/41/9. देअरफॉर साइन टीता इज इक्वल टू 9/41.